सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। सोमवारी पंतप्रधान कार्यालयात ही भेट पार पडेल। संसद भवनातील पीएमओ कार्यालयात भेट होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। महिला आरक्षण, डिलिमिटेशनच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पंतप्रधान कार्यालयाकडे भेटीसाठी अधिकृत वेळ देखील मागितली आहे। महत्त्वाची बातमी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सोमवारी पंतप्रधान कार्यालयात ही भेट पार पडेल आणि या भेटीत महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। त्या संदर्भातले अपडेट घेऊया आमचे आउटपुट हेड संदीप रामदास यांच्याकडून। संदीप सर, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारांबरोबर ब्रेकफास्ट मीट पण झाली, त्यात देखील चर्चा झाल्या, पंतप्रधानांनी सूचना केल्या आणि आता त्यानंतर एकीकडे पक्ष विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना हे 8 खासदार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटतायत। अधिवेशन सुरू आहे कस्तुरी, त्यामुळे आणि आता तू सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचे नवीन 6 खासदार, राज्यसभेमध्ये निवडून आलेले नवीन खासदार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती। वेगवेगळ्या पक्षांचे खासदार भेटत असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार सुद्धा सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेतील पीएमओ कार्यालयात पंतप्रधानांची भेट घेणार आहे। तशी अधिकृत वेळ सुद्धा मागितलेली आहे। कारण असं देण्यात येते की महाराष्ट्राशी संबंधित वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही भेट किंवा इथे चर्चा होण्याची अपेक्षा आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की सध्या डिलिमिटेशनचं बिल असेल, महिला आरक्षणाचं असेल, तर ते विधेयक पुन्हा एकदा अधिवेशन काळात येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 खासदारांनी पंतप्रधानांना भेटणं महत्त्वाचं आहे। बरं, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.